नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव शहर प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। खामगाव येथे भूमिहीन शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, कर्जमुक्ती, जमिनीचे पट्टे आणि हक्कांसाठी खामगावात एल्गार, बुलढाणा आणि खामगाव जिल्ह्यातील बहुजन भूमिहीन शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज खामगाव शहरात भव्य भूमिहीन शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। हातात निळे झेंडे, मागण्यांचे फलक आणि घोषणाबाजी करत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मोर्चेकऱ्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे देणे, कर्जमुक्ती, घरकुल योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी, शेतीसाठी आवश्यक सुविधा आणि सामाजिक न्यायाच्या विविध मागण्या शासनाकडे मांडल्या। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेत्यांनी केले। यावेळी उपस्थित वक्त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना सांगितले की अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या शेतीमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत, मात्र आजही त्यांच्याकडे स्वतःची जमीन नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून ते वंचित राहत आहेत। त्यामुळे भूमिहीनांना जमीन वाटप करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान जमीन आमच्या हक्काची मिळालीच पाहिजे, भूमिहीनांना न्याय द्या, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष बंद करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। महिला सहभागींची उपस्थितीही लक्षणीय होती। त्यांनीही आपल्या कुटुंबांपुढील आर्थिक अडचणी आणि जगण्याचा संघर्ष प्रशासनासमोर मांडला। मोर्चाच्या शेवटी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात भूमिहीन शेतकऱ्यांना तातडीने जमीन पट्टे वाटप करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी विशेष कल्याणकारी योजना राबविणे, घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविणे आणि सामाजिक न्यायाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान प्रशासनाकडून मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी ठोस निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। त्यामुळे भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यातील जनआंदोलन चर्चेचा विषय बनले आहे। हाय कैसे